नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा यासह राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावे आणि शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी तलाठीमार्फत ऑफलाईन पद्धतीने सुरू करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर आज आमच्या धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ व्हायला पाहिजे, त्याच्यासोबत शेतकऱ्यांना दिलेलं जे वचन होतं निवडणुकीपूर्व, आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत, आम्ही काय आतंकवादी नाहीत किंवा नक्षलवादी नाहीत. या धुळे जिल्ह्यातल्या शेतकरी मायबापाला आपण जे कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं ते आता तरी पूर्ण करा. दुसरी गोष्ट, जे आमच्या कापूस मकासाठी आपण शासकीय खरेदीनुसार केंद्र सरकारने हमीभाव दिलेला आहे, त्या हमीभावानुसार शेतकऱ्यांचा खरेदी विक्री सुरू करा. कारण की मकाला आता मार्केटमध्ये 1200 ते 1300 रुपये विक्री सुरू आहे, कापसाला 6500 रुपये, आणि एकीकडे आम्ही भाव म्हणतो आम्ही मकाला 2400 रुपये देऊ, कापसाला 8500 रुपये देऊ, पण वास्तविक काही देत नाही. तरी आम्ही धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या आज क्रांतिकारी शेतकरी संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो, आणि हे निवेदन मुख्यमंत्री साहेब आमचं निवेदन ऐका. शेतकऱ्यांची येणारी परिस्थिती खूप वाईट आहे. ज्या आपण दिवसभर टीव्हीवर पाहतो, मोबाईलवर पाहतोय, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, आता इथले पण युवक आता बोलायला लागले ग्रामीण भागात की आम्ही काय करावे. एकीकडे बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, दुसरीकडे आपण जर असे शेतकरी मायबापांना साथ देत नसतील तर आम्ही काय करावे. हे आता रस्त्याची लढाई लढण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. वंदे मातरम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.